90% प्रॉब्लेम तिथे सॉल्व्ह झाला की नेमकं करायची काय आहे. ओके, तर आता आपण शिकणार आहोत टोकन. काय शिकणार आहे आपण आजपासून टोकन शिकणार आहोत. आता हे टोकन म्हणजे काय, हे टोकन यूज कुठे होणार, आणि हे बनलंय टोकन कशासाठी, काय कमन कशासाठी, 3 क्वेश्चन आपल्याकडे आहेत. टोकन म्हणजे जसं की तुम्ही एखाद्या मंदिरात गेलात. ओके, कुठे गेलात, इमॅजिन करा तुम्ही तुम्ही एका मंदिरात गेलात आणि मंदिराच्या बाहेर एक चप्पल स्टॉल असतो. तुम्ही कदाचित गेला असेल, काही जणांना माहित नसेल, ठीक आहे. मंदिरात गेलात आणि मंदिराच्या बाहेर एक चप्पल स्टॉल असतो. त्या तुम्ही चप्पल स्टॉलच्या जवळ जातात, तुमचं जी काही चप्पल आहे ते तुम्ही काढतात आणि त्याला देतात. बरोबर, तुम्ही त्याला चप्पल देतात आणि तो तुम्हाला काय देतो, टोकन देतोय. बरोबर ना, टोकन म्हणा, कार्ड म्हणा, पण टोकन असतं गोल आणि त्याच्यावर काहीतरी नंबर लिहिलेला असतो. ते टोकन घेऊन तुम्ही ते टोकन टाकतात खिशात. खिशात टाकून ते टोकन घेऊन कुठे जातात तुम्ही, मंदिरात. मंदिरात जातात, पाया पडतात, देवाचं दर्शन घेतात, देवाला काहीतरी मागतात, वगैरे वगैरे अशा भरपूर गोष्टी असतात तुमच्या पर्सनल. ओके, मंदिरातनं तुम्ही बाहेर आल्यानंतर काय करतात, ते टोकन त्या चप्पल स्टॉलला देतात आणि तो तुम्हाला काय देतो, चप्पल देतो. हा फंडा माहितीये, सेम कॉन्सेप्ट टोकनचा असतो, सेम. आता ज्याला मंदिरात गेल्यानंतर टोकन चप्पल स्टॉल नाही समजलं, आपण जाऊ मॉलकडे. सेम एक्झाम्पल. ओके, ज्याला सगळ्यांना टोकन चप्पल माहित नसतं, काही जणांना मंदिरच माहित नसतं ना, तर तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेलात, मॉलनी गेलात, तुम्ही बाईकने गेलात किंवा कारने गेलात. आता तुम्ही त्या मॉलमध्ये गेल्यानंतर तिथे एक वॉचमन असतो. तो वॉचमन काय करतो, ठीक आहे, आपण डायरेक्टली डायग्राम काढून आहे ना, मी डायग्राम मला मस्त जमते पेंट मध्ये. अरे ठीक आहे, 2 मिनिट फक्त, जस्ट 2 मिनिट्स. ठीक आहे, सपोज हा मॉल आहे. सपोज हा तुमची कार आहे. तुम्ही कार घेऊन कुठे जातात, मॉलला जातात, आणि मॉलला गेल्यानंतर तुम्ही ती कार कुठेतरी पार्क करतात, पार्क. मग तुम्ही ती कार पार्क केल्यानंतर तुम्हाला जो वॉचमॅन असतो किंवा जो गाड्या तिथं लावायचे चार्जेस घेतो, तो एक पावती फाडतो आणि ती पावती तो आपल्या हातात देतो. बरोबर, आपण त्याला गाडी देतो आणि तो आपल्याला काय देतो, पावती देतो, आणि ती पावती घेऊन आपण मॉलमध्ये जातो ना, मॉलमध्ये आपण शॉपिंग वगैरे करतो, भरपूर वेळ थांबतो आणि डबल आपण त्या पार्किंग मध्ये येतो, आणि पार्किंग मध्ये आल्यानंतर ते आपण ती टोकन असतं किंवा जी पावती असते, ती पावती आपण त्या वॉचमॅनला किंवा जो तिथे असेल त्याला आपण देतो, आणि तो आपल्याला काय देतो, गाडी देतो. समजतंय कॉन्सेप्ट काय असेल ते, ही सिस्टीम तुम्ही पाहिली असेल कदाचित. ओके, हे नाही समजलं, मॉल आहे, मॉल नाही समजलं, मंदिर आहे. दोन्ही कॉन्सेप्ट कशावर आहे, टोकनवर आहे. मग त्याच प्रकारे आपल्याला टोकन यूज करायचं. आता हे टोकन झालं काय, अजून एक एक्झाम्पल घेतो तुम्हाला. जसं की तुम्ही कॉलेजमध्ये गेलात, आमच्या A to Z ITFच्या समोरच एक न्यू आर्ट्स कॉलेज नावाचं एक न्यू आर्ट्स कॉलेज आहे. आता त्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी त्या गेटवर एक वॉचमॅन असतो, आणि तो वॉचमॅन आहे ना, प्रत्येक मुलाला जाऊन नाही देत. का नाही देत माहितीये, की तो चेक करतो की त्या मुलाकडे किंवा त्या मुलीकडे आयडेंटिटी कार्ड आहे का नाही. काय चेक करतो, आयडेंटिटी. सपोज आमच्याकडे सौरभ आहे, सौरभला मी A to Zचं आयडेंटिटी कार्ड दिलं हातात. ओके, आणि तो घेऊन गेला A to Zच्या कॉलेजमध्ये, त्याला आतमध्ये घेते का, नाही घेणार. का नाही घेणार, त्याच्याकडे आयडेंटिटी आहे ना, का नाही घेणार, ती आयडेंटिटी त्या कॉलेजचं नाही. ते निवडचं असेल तर त्याला ऍक्सेस देणार, आणि ते निवडचं नसेल तर त्याला ऍक्सेस देणार का. आता हे थोडीशी आयडिया आली असेल रिअल टाइम मध्ये, आणि हाच कॉन्सेप्ट आपल्या टोकन मध्ये होणार. जस्ट आता हे टोकन म्हणजे समजलं की टोकन म्हणजे जस्ट असा काहीतरी नंबर असेल किंवा काहीतरी असा टेक्स्ट असेल, ठीक आहे ना.
किंवा तुम्ही असं बोलू शकतात हा एक दिला तर हा एक नंबरचा टोकन झाला. सपोज इथे तुम्ही 11 राईट केलं तर 12 राईट केलं तर हा 12 नंबरचा टोकन झाला. ठीक आहे, थोडस कॉन्सेप्ट कॉम्प्लिकेट जाणार आहे. ठीक आहे, कारण हा कॉन्सेप्ट भरपूर यूज होतोय मार्केटमध्ये तर बूम आहे. ओके, यूज केलं तर. आता टोकन म्हणजे काय म्हणायचं की आपल्या Node.js मध्ये आपण त्याला म्हणणार आहे JWT. काय म्हणणार आहे आपण त्याला? JWT. ओके, JWT म्हणजे काय? अरे माहिती आहे तुम्हाला? झालंय का कॉन्सेप्ट? कुणी राहुल नाही घेतलं? जावास्क्रिप्ट मध्ये झालाय तुमचा? ठीक आहे, ठीक झाला असेल. ठीक आहे, एकदा रिपीट होईल. ओके, एकदा नाही झालं ते नाही. आता JWT म्हणजे काय? JWT म्हणजे जेसन वेब टोकन. JWT म्हणजे काय? तुम्हाला माझा विश्वास नसेल, JWT म्हणजे जेसन वेब टोकन. JWT फुल फॉर्म काय आलं इथे? द फुल फॉर्म ऑफ JWT इज जेसन वेब. समजलंय? जस्ट हाच एक पार्ट देण्यात ठेवा आत्ता तरी की JWT म्हणजे जेसन वेब टोकन. आणि टोकन म्हणजे काय? जस्ट तुमचं मंदिरातलं ते टोकन, मॉल मधलं किंवा त्या पावतीवरचा नंबर. ओके, टोकन म्हणजे काय की जस्ट असा काहीतरी. ओके, ठीक आहे. पण हे टोकन आपल्याला कधी भेटतं? आपण त्याला काहीतरी दिल्यानंतर भेटतंय. काय कधी भेटतंय? त्याला आपण चप्पल दिली तर टोकन भेटतंय, त्याला नाही तर गाडी दिली तर टोकन भेटतंय. समजतंय ना? म्हणजे त्याला आपल्याला काहीतरी द्यायला लागतंय आणि तो आपल्याला टोकन देतोय. म्हणजे तो रिप्लेसमेंट करतोय काहीतरी. ओके, हा थोडासा कॉम्प्लिकेट जाईल. आपण रिअल टाइम मध्ये पाहण्याच्या ऐवजी आपण पाहूया रिअल टाइम. ओके, जस्ट एवढं समजा. टोकन म्हणजे जस्ट एक नंबर, स्ट्रिंग किंवा स्ट्रिंग आणि नंबरचं जे कॉन्फिगरेशन करून आपण जे नंबर बनवतो त्याला हे म्हणतो टोकन म्हणतो. ओके, थोडं कन्फ्युज होतात तुम्ही. टोकन म्हणजे JWT. ठीक आहे, टोकन म्हणायचंच नाही आता. आता म्हणायचं आपल्याला JWT. JWT म्हणजे काय? जेसन वेब. ठीक आहे, तर हा आहे फ्रंट एंड. ओके, हा काय आहे? ते लॅपटॉप दिसतंय ना तुम्हाला? जस्ट ह्याला फ्रंट एंड समजा. ओके, आणि फ्रंट एंड मध्ये एक फॉर्म आहे, लॉग इनचा फॉर्म आहे. कोणता फॉर्म आहे? जस्ट नाही समजत तर मी ते करतो. लॉग इन फॉर्म आहे. हा आहे फ्रंट एंड, आणि फ्रंट एंड मध्ये एक लॉग इनचा फॉर्म आहे. आणि त्या लॉग इनच्या फॉर्म मध्ये दोन फील्ड आहेत. जसं की लॉग इनच्या फॉर्म मध्ये काय फील्ड असतात? एक असतं युजर नेम आणि सेकंड असतो पासवर्ड. जसं मी युजर नेम आणि पासवर्ड, आणि एक असतं बटन, सबमिट नावाचं बटन. जसं मी या सबमिट नावाच्या बटनाला क्लिक करतोय तर जो हा फ्रंट एंड आहे तो फ्रंट एंड काय करतो? बॅक एंडला काहीतरी रिक्वेस्ट करतो. काय करतो? बॅक एंडला काहीतरी
रिक्वेस्ट करतो. कधी करतो? जेव्हा आपण सबमिट बटनावर क्लिक करतो, तर जो फ्रंट एंड आहे तो फ्रंट एंड काय करतो, बॅक एंडला काहीतरी रिक्वेस्ट करतो. आणि बॅक एंड काय करतो, जी रिक्वेस्ट आली त्या रिक्वेस्टवर काहीतरी कॅल्क्युलेशन करतो, त्याच्यावर अभ्यास करतो, काहीतरी काय जे करीत असेल ते करीत असेल. ते केल्यानंतर आपल्याला जो सर्व्हर असतो तो सर्व्हर काय देतो, रिस्पॉन्स देतो. ओके. तर इथे एक फंडा ऍड करायची. जसं फ्रंट एंड वरून आपण सर्व्हरला रिक्वेस्ट टाकणार, तर जो सर्व्हर आहे तो सर्व्हर काय करणार माहितीये, काय करणार, थोडस जास्त कॉम्प्लिकेट नाही, जस्ट समजून घ्या. ओके. फ्रंट एंड आहे, फ्रंट एंड मध्ये फॉर्म आहे आणि फॉर्म मध्ये एक बटन आहे. बटनवर जसं आपण क्लिक करणार तर तो फ्रंट एंड काय करतो, सर्व्हरला रिक्वेस्ट टाकतो. पक्का? ओके. आणि सर्व्हरला रिक्वेस्ट टाकल्यानंतर सर्व्हर काय करतो की एक टोकन क्रिएट करतो. काय करतो? टोकन. म्हणजे हे टोकन क्रिएट झालंय ना, ते टोकन कुठे जातं माहितीये, की ते टोकन जात ठीक आहे, जे टोकन क्रिएट झाले ती टोकन कोणाकडे जातं, कोणाकडे जातं, फ्रंट एंड कडे. समजलं? हे सायकल समजते थोडीशी. नाही समजली तरी काही प्रॉब्लेम नाही, मी जास्त म्हणत नाही की तुम्हाला सगळं समजावं. ओके. जस्ट एवढं समजलं JWT म्हणजे काय, जेसन वेब टोकन. डायरेक्टली आपण एक्झाम्पल कडे जाऊ. ठीक आहे, तुम्हाला कोड मध्ये जास्त समजेल असं मला वाटतंय. ओके. तर मी डेस्कटॉपला एक फोल्डर बनवतो. त्या फोल्डरला नाव देऊ आपण ADB Node.js. ओके. काही सुद्धा नाही केलं, डेस्कटॉपला एक फोल्डर बनवलाय. ओके, एवढंच मला माहिती आहे. फोल्डर ओपन केला, ओपन केल्यानंतर त्या फोल्डरच्या आतमध्ये अजून एक नवीन फोल्डर घेतला. न्यू बटन क्लिक केलं, फोल्डरवर क्लिक करतोय आणि इथे मी नाव देतो JWT. सांगा JWT म्हणजे काय? जेसन वेब. तुम्हाला एवढंच माहिती. ओके, राईट. तर जो आपण फोल्डर बनवलाय JWT नावाचा, त्या फोल्डरला ओपन केलं. ओपन केल्यानंतर जो वरती बार असतो किंवा जे हा बार असतो, ह्या बारला काय म्हणतात, पक्का? ऍड्रेस बार किंवा त्याला आपण म्हणतो URL बार म्हणतो, राईट. जस्ट त्या ऍड्रेस बारवर मी क्लिक केलं, सगळा पाथ रिमूव्ह केला, राईट करतो इथे CMD, एंटर बटनावर क्लिक केलं तर माझ्यासाठी एक ब्लॅक स्क्रीन ओपन झाली. आणि मला इथे एक आता React.js ऍप्लिकेशन क्रिएट करायची, तर मी तिथे काय कमांड टाकू ते ऑनलाईन मेंबर मला सांगतील मेसेज बॉक्स मध्ये, किंवा माईक चालू करून बोलले फास्ट मध्ये तरी मला प्रॉब्लेम नाही. मला Node.js ऍप्लिकेशन क्रिएट करायची, सांगा. किंवा काहीतरी सेटअप इन्व्हायरमेंट तुम्ही जे बोलतात ते बोला, कसं क्रिएट करू, जस्ट कमांड सांगा. Node.js झाले, npm इन्स्टॉल, पुढे विसरलात, उद्या सांगता मला. सौरभ काय, ठीक आहे, लोड नाही, आज नाही सांगत, उद्या सांगता ना उद्या. राहिलेलं लेक्चर आपण उद्या घेऊ, चालेल? नाही ना, मग राहिलेलं लेक्चर आपण उद्या घेऊ ना. तुमचं बेसिक Node.js झालंय, त्याच्यावर प्रोजेक्ट बनवले, प्रोजेक्ट डिप्लॉय केलेत, npm init. ओके अनिकेत, ठीक आहे, बरोबर आहे. त्यानंतर वैष्णवी, बरोबर आहे. ओके ओके, बरोबर आहे का? ऑनलाईन मध्ये चुकले का? हा, मी काय विचारलंय, ऍप्लिकेशन, इन्व्हायरमेंट, सेटअप, किती शब्द वापरले मी? 3 शब्द.
ठीक आहे. अरे कमांड बेसिक आहे की नोट जेसचं ऍप्लिकेशन किंवा इन्व्हायरमेंट क्रिएट करायचे असेल तर आपल्याला तिथे टाकायला लागेल npm आय एक्सप्रेस. एक्सप्रेस काय आहे की नोट जेसचं एक फ्रेमवर्क आहे आणि आपण ते फ्रेमवर्कचा यूज करून सर्व्हर बनवतो किंवा नोट जेसला रन करतो. मग आपल्याला नोट जेसचं इन्व्हायरमेंट क्रिएट करायचे असेल तर मी असं टाकलं तर npm init टाकलं तर काय होतंय, npm init टाकल्यानंतर माझ्याकडे एक पॅकेज डॉट जेसन नावाची फाईल क्रिएट होते. ठीक आहे, हे कदाचित बरोबर आहे, थोडंसं बरोबर आहे. किती? 30%. 70% गेलं पुढं. आता यांनी काय सांगितलं, npm आय एक्सप्रेस. इजेस काय मॉड्यूल आहेत, पॅकेज आहेत त्यातले. ओके, मायस्क्यूएल पण मॉड्यूल पॅकेजेस आहेत. पण ही काय आहे, एक्सप्रेस फ्रेमवर्क आहे की नोट.js ला रन करण्यासाठी. वैष्णवी युटील. ओके, अशा बेसिक कॉन्सेप्ट ध्यानात ठेवा. इंटरव्ह्यू कसा बी क्वेश्चन विचारू शकतो. ओके, ठीक आहे. तर मी ते कमांड टाकणार npm आय एक्सप्रेस. एंटर बटन मी जसं क्लिक केलं तर माझ्या फोल्डरमध्ये 3 फाईल क्रिएट होते. किती फाईल? कोणत्या कोणत्या? नोट.js डेव्हलपर सांगा. एक फोल्डर आणि 2 फाईल. एक नोड मॉड्यूल नावाचा फोल्डर क्रिएट झालाय आणि 2 फाईली पॅकेज डॅश लॉग डॉट जेसन आणि पॅकेज डॉट जेसन अशा माझ्याकडे 2 फाईल क्रिएट झाल्या. ओके, त्यानंतर ह्या फाईलमध्ये एक फाईल बनवतो. जसं की मी त्या फाईलला नाव देतो इंडेक्स डॉट. त्याला ऍप दिलं तर चालेल? चालेल का नाही? चालेल पक्का? चालेल म्हणतात, तुमचे विश्वास आहे. जस्ट आपण येत राहू. ओके, कॉन्स्ट. चुकलं का माझं कॉन्स्ट लिहिलं म्हणून? करू शकतो ना? नाही रे, मला पण नोट.js येत नाही जास्त. बरोबर आहे. वेअर राईट केलं तर चालेल. ओके, ठीक आहे. मी वेअर कॉन्स्ट राईट करतो. कॉन्स्ट एक्सप्रेस इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये एक्सप्रेस आणि इथे कॉन्स्ट ऍप इक्वल टू एक्सप्रेस राऊंड ब्रॅकेट. त्यानंतर ऍप डॉट लिसन 1 ट्रिपल लिसन 1 ट्रिपल. त्यानंतर एक बेसिक URL असते आपली, कोणती? ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये स्लॅश. ओके, त्यानंतर कोमा दिला. तुम्ही इथे एक फंक्शन राईट करा. त्यामध्ये तुम्ही एक नॉर्मल फंक्शन पण राईट करू शकतात किंवा तुम्ही तिथे एखादं ॲरो फंक्शन राईट केलं तरी काही प्रॉब्लेम आहे का? नाही. आणि त्या फंक्शन मध्ये 2 गोष्टी असतात. एक असते रिक्वेस्ट, सेकंड असते रिस्पॉन्ड. आणि इथे मी सांगतो रिस्पॉन्ड डॉट सेंड. इथे आपण करू राईट वेलकम नोट.js. सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो आणि इथे मी सर्च केलं. काय कोड नंबर चुकला? चालणार नाही का? चालेल का नाही? मला वाटतं चुकला म्हणून तुम्ही तिकडे पण 10,000 टाकायला लागेल. मला सांगा बरं, ऑनलाईन मेंबर पोर्ट नंबर किती आहेत आपल्याकडे? प्रोजेक्टला रन करायला लागतं का? CMD मध्ये आलो, काय टाकू? npm रन डेव नोडिमॉन इंडेक्स डॉट नोडिमॉन इंडेक्स. मला नोडिमॉन नाही टाक, मला इंडेक्स डॉट जेस नाही टाक, जस्ट नोडिमॉन. चालेल? मी झाल्याच्या पुढे झालं म्हणताय ना? ओके, आता इथे वेलकम टू नोट.js. ठीक आहे, मी 1,000 ठेवतो, 10,000 नको. मला सांगितलं नाही तुम्ही की आपल्याकडे पोर्ट नंबर किती असतात? किती असतात पोर्ट नंबर? काहीतरी मी सांगितलं होतं वाटतंय. काहीतरी 65 का 64,000 असं काहीतरी. 64,000 का 65,000
535 आलं. अरे आलं येते है ना. ठीक आहे. ह्यामधले आपण कोणता पण पोर्ट नंबर टाकू शकतो. मग 10,000 टाकला काय, 20,000 टाकला काय, आणि 30,000 टाकला काय, काही प्रॉब्लेम आहे का आपल्याकडे? नाही. ठीक आहे साहेब, बेसिक गोष्ट ध्यानात पाहिजे तुमच्या, कारण तुम्ही Node.js डेव्हलपर आहात. आता ऍडव्हान्स मध्ये चाललोय आपण. जस्ट एक नॉर्मल URL बनवली स्लॅशची, त्यामध्ये आपण रिस्पॉन्स डॉट सेंड केले वेलकम टू Node.js, आणि त्याचं आउटपुट आपण ब्राउझरला सर्च केले localhost:1000 असं सर्च केलं, तर इथे आपल्याला आउटपुट शो झालंय. पक्का इतर समजलंय? ठीक आहे. तर आपल्याला आता करायची काय माहितीये, आता सर्व्हर म्हणजे काय, जी आपली index.js नावाची फाईल आहे ती आपलं काय आहे, सर्व्हर. बरोबर, काय आपलं हे सर्व्हर आहे. आणि त्या सर्व्हर मध्ये आपल्याला एक टोकन जनरेट करायची. काय करायची? जनरेट टोकन. टोकन म्हणजे काय, जस्ट एक नंबर स्ट्रिंग किंवा नंबर वन प्लस स्ट्रिंग, तर एक टोकन जनरेट होत आहे. ओके, फंडा समजतोय का? ओके. तर टोकन जनरेट करण्यासाठी जसं की आपण मंदिरात गेलो, मंदिरात गेल्यानंतर आपल्याला तिथे चप्पल द्यायला लागते. मॉलमध्ये गेलो तिथं गाडी द्यायला लागते. तर आपल्या कोडिंग मध्ये किंवा Node.js मध्ये आपल्याला टोकन जनरेट करायचे असेल, तर आपल्याला त्याला काहीतरी डेटा द्यावा लागतो. काय द्यावा लागतो? डेटा. काय द्यावा लागतो? डेटा. मग आता आपल्याला टोकन जनरेट करायचे. कसे काय करायचे? टोकन म्हणजे काय? JWT. बरोबर. ओके. आणि जे जसं की तुम्ही MySQL कनेक्ट करण्यासाठी एक पॅकेज इन्स्टॉल करतात. कोणतं? MySQL. बरोबर. त्यानंतर EJS फाईल कनेक्ट करण्यासाठी EJS, फाईल अपलोड करण्यासाठी सेशन स्टोअर करण्यासाठी एक्सडॅश सेशन, असे भरपूर सारे पॅकेज आहेत. ते पॅकेज तुम्ही इन्स्टॉल करतात. मग आपल्याला Node.js मध्ये टोकन जनरेट करण्यासाठी एक पॅकेज लागणार आहे. त्या पॅकेजचं नाव आहे JWT. पक्का. आता मला ही पॅकेज इन्स्टॉल करायची. ह्या पॅकेज बद्दल मला माहिती पाहिजे, तर गुगलला येणार JWT आणि एंटर. सॉरी, दुसरं JWT आलं. सर्च केलं मी JWT. एक NPM ची ऑफिशियल वेबसाईट शोध देतोय. ठीक आहे, NPM JWT आली इथे. JWT म्हणजे काय? जेसन वेब. आता सांगितलं होतं JWT म्हणजे काय, जेसन वेब. आणि इथे बघा की कधी पॅकेज ते लॉन्च झाले, पब्लिश झाले, कमांड दिली येते आपल्याला, इन्स्टॉल करण्याची कमांड दिली, त्यानंतर भरपूर सारी इन्फॉर्मेशन दिली की यूज कसा करायचा, त्यानंतर काय होणार आहे, काय नाही काय नाही. ठीक आहे, जस्ट मी गिटअपवर इथे गिटअपची रिपॉझिटरी दिली. एकदा मी वाचून घेतो, एकदा तुम्ही पण वाचा फास्टमध्ये. ओके, काय केलं आपल्याला यूज करायचा आहे त्याचा, वाचून घ्या एकदा फास्टमध्ये. ठीक आहे, तुमचं वाचून झालं असेल. आता आपण डायरेक्टली ट्राय. झालं ना वाचून? अरे वाचलं नाही तुम्ही? अरे नाही वाचलं का? ओके, ठीक आहे. तर आपल्याकडे एक पॅकेज आहे, त्या पॅकेजचा यूज करून आपण एक टोकन जनरेट करू शकतो. पक्का. तर त्या टोकनचं नाव आहे किंवा त्या पॅकेजचं नाव आहे जेसन वेब टोकन. म्हणजे काय? JWT. आणि JWT म्हणजे काय? जेसन वेब टोकन. थोडंसं कन्फ्युज होताच असं मला वाटायला लागले. टोकन म्हणजे काय, है ना? वाटतंय ना सौरव? वाटतंय ना टोकन म्हणजे काय? तर आपल्याकडे अजून एक फंड आहे JWT IO, एक ऑफिशियल वेबसाईट आहे त्याची. तर इथे बघा, जसं की इथे एक मोबाईल नंबर दिलाय, नेम दिलंय आणि एक रोल दिलाय. बरोबर. आणि त्याचा यूज करून त्यांनी एक असं काहीतरी एक स्ट्रिंग बनवली. ही स्ट्रिंग म्हणजे काय? टोकन. आणि ह्या प्रकारेच आपल्याला एक स्ट्रिंग बनवायची. कुणाचा यूज करायचा आहे? JWT. आणि JWT म्हणजे काय? जेसन वेब टोकन. मग मी काय करतो की मला एक टोकन बनवायची, ते टोकन बनवण्यासाठी मला एक पॅकेजची गरज आहे. मग मी ते पॅकेज इन्स्टॉल करतो. ओके, CMD मध्ये आलो, कंट्रोल-C करून सर्व्हर मी काय केला, स्टॉप केला. आणि इथे कमांड टाकतो मी, स्क्रीनला एकदा क्लिअर केली, कमांड टाकतो इथे NPM. इन्स्टॉल केलं तर चालेल.
npm इन्स्टॉल काय करायची इथं जेसन वेब टोकन, हे एक पॅकेज आहे. काय हे हे पॅकेज आपल्याला इन्स्टॉल करायचं. जस्ट एंटर बटनावर क्लिक करा तर हे तुमचं पीसी मध्ये एक पॅकेज इन्स्टॉल होईल. झालंय. सर्व्हरला मी प्री एक्झिक्यूट करून ठेवतो, नो डू नॉट टाकलं. ओके. आणि कोडमध्ये आलो, कोडमध्ये आल्यानंतर मी एक पॅकेज इन्स्टॉल केलंय. त्या पॅकेजला मी इथे काय करतो, रिक्वायर्ड होतं. जसं की कॉन्स्ट व्हेरिएबलला नाव देऊ आपण JW इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये जेसन वेब. मी ते कमांड राईट करतो त्याला इन्स्टॉल करण्याची. ओके. आता हे पॅकेज इन्स्टॉल केले कोणतं JWT, आणि ह्या JWT चा यूज करून आपल्याला एक टोकन जनरेट करायचे. ओके. तर टोकन जनरेट करण्यासाठी आपल्याला ह्या JWT ला काहीतरी डेटा द्यायला लागेल. काय द्यायला लागेल, डेटा दिला तर तो आपल्याला काय करेल, टोकन जनरेट करेल. जसे की कोणते आहे ना, 2 मिनिटं जस्ट समजून घ्या ना. आता ह्या JWT चा यूज करून आपल्याला एक टोकन जनरेट करायचं. ओके. तर मग कसं करायचं, त्याला एक डेटा द्यायला लागेल. मग त्यासाठी मी इथे काय केलं, एक var नेम इक्वल टू दत्ता नावापासून एक तो टोकन जनरेट कर. मग टोकन जनरेट करायचा एक सिंटॅक्स कसा आहे माहितीये, जस्ट मी इथे काय करतो, var जी काय टोकन क्रिएट होईल ते टोकन कुठे स्टोअर करायचं, टोकन नावाच्या व्हेरिएबल मध्ये. ओके. आता टोकन आपल्याला जनरेट करण्यासाठी काय करायचं, JWT डॉट साइन, काय करायचं, JWT डॉट राऊंड ब्रॅकेट ओपन आणि क्लोज केला. परत त्याच्या आतमध्ये कर्ली ओपन आणि क्लोज, आणि त्याच्यामध्ये सांगा नेम पासून आम्हाला टोकन जनरेट करायचे. ओके. नेम कोलन, आणि ते नेम कुठे, ह्या व्हेरिएबल मध्ये. तो व्हेरिएबल इथे अटॅच करून द्या. थोडस कॉम्प्लिकेट वाटणार आहे कारण तुम्ही आज पहिल्यांदा सिंटॅक्स पाहता. ओके. आता जे टोकन जनरेट झाले त्या टोकन मध्ये, टोकन जनरेट करण्यासाठी आपल्याला की द्यायला लागते. काय द्यायला लागते, जसं की कशी द्यायची माहितीये, जस्ट काहीच नाही करायची, कॉन्स्ट की नावाचा एक व्हेरिएबल बनवला आणि त्याच्यामध्ये मी असं काहीतरी स्टोअर केलं. आणि हे काय करायची, जी ही की बनवली ना ती की फक्त इथे अटॅच करायची, कर्ली ब्रॅकेटच्या पुढे कोमा द्यायचा आणि ती की ऍड करायची. झालं, इथे झालं आपलं टोकन जनरेट. दाखवू तुम्हाला प्रिंट करून. तर प्रिंट करण्यासाठी जस्ट सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, म्हणजे ब्राउझरला आलो, एकदा रिफ्रेश केलं, एरर नाही आला. तो माझा लॅपटॉपचा इश्यू थोडा. ठीक आहे सर. काहीतरी भेटलंय तुम्हाला इथे, काय भेटलंय वाचा. एक वेगळी स्ट्रिंग भेटली. काय भेटलं इथे बघा. आता इथे काय भेटलं, एकदा डबल रिफ्रेश केलं, इथे काय भेटलं बघा, हे बघा लास्ट मधलं VKG. एकदा रिफ्रेश केलं, आता अजून एकदा रिफ्रेश केलं, अजून एकदा रिफ्रेश केलं, म्हणजे तो प्रत्येक वेळी आपल्याला एक डिफरंट टोकन देतोय. काय करतोय, डिफरंट देतोय. टोकन तर देतोय, जस्ट ही स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंगला आपण म्हणणार आहे टोकन. पण हे प्रत्येक वेळी बघा, मी रिफ्रेश केलं, प्रत्येक वेळी काय करतोय तो डिफरंट बनवतोय. डिफरंट टोकन आहे हे. जसं की मी तुला 1 नंबर दिला आणि ह्याला 2 नंबर दिला, कोणतरी म्हणेन हा नाही ह्याचा 1 नंबर आहे, तुझा 2 नंबर आहे, लगेच कळून जाईल ना. आणि मी तुला सांगितलं तुझा नंबर हा आहे, तू कुणाला सांगशील का, कुणाला वाचता येईल का. त्यासाठी एक युनिक टोकन बनवले आपण, कुणाला वाचता येणार नाही, काही कळणार नाही. समजतंय थोडस. ऑनलाईन मध्ये का कन्फ्युज होतात मला सांगा. टोकन मोस्ट इम्पॉर्टंट आहे कारण ते सिक्युरिटीसाठी असतं. समजलंय ऑनलाईन मेंबर का कन्फ्युज होतात. की म्हणजे काय, की आपल्या कॉलेजचा शिक्का. ओके. जसं की तुमची सिग्नेचर म्हणा, नाही तर की म्हणा. ओके. आता नाही पॉईंट समजला, तुम्ही एकदा हा कोडला तुम्ही कॉपी करा, ChatGPT आहे, हे आहे, त्याला म्हणून मला आम्हाला अख्खा कोड एक्सप्लेन कर, तो पण करेन तुम्हाला, पण तुम्ही असं करणार नाही.
नाही करणार. ठीक आहे, ज्याला करायची त्याने करा. जस्ट आज आपण टोकन बनवलंय. टोकन हा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे, कारण सिक्युरिटी असते ना, सगळी सिक्युरिटी ह्याच्या होते. जस्ट इंस्टाग्राम, फेसबुक, ठीक आहे, आपण ए टू झेड ची बघायला गेलो तर ए टू झेड ची सुद्धा सिक्युरिटी त्याच्यात असेल, आय थिंक, असं मला वाटतं. चेक करू आपण. आता सर तुम्ही इकडे कुठे घुसला आहे ना, ते शिकवणार आहे मी पुढे तुम्हाला. काहींना माहित असेल, काही प्रॉब्लेम नाही. इथे बघा, काहीतरी डेटा स्टोअर केलाय. मी म्हणलो सार्थक, काय नाव आहे हे, येईन का सांगता? नाही सांगता येणार. नंबर आहे मोठा सर, आहे ना. आणि मग मी तुम्हाला हे विचारलं तर हे वाचा, काय आहे हे? ते टोकन आहे, फक्त त्या टोकनला इन्क्रिप्ट केलंय. ते आहे दत्ता नाव. काय नाव आहे ते? दत्ता नाव आहे, फक्त त्याला जस्ट इन्क्रिप्टेड मध्ये केलंय. काय केलंय? इन्क्रिप्ट. म्हणजे ते कोणाला वाचता येत. मला पण वाचता येत नाही, पण मी डेव्हलपर आहे आणि ते टोकन मी जनरेट केले, म्हणून मला माहिती की ते टोकन कुठून जनरेट झालंय. ह्या दत्ता नावाच्या व्हेरिएबल पासून. कारण ते टोकन जनरेट करताना मी काय डेटा दिलाय? नेम दिला. आणि ते नेम मध्ये काय स्टोर आहे? दत्ता. आणि हे काय आहे? की आपला शिक्का, की ह्याच्यावरनं ओळखणार की टोकन कोणाचं आहे. नाहीतर तुम्ही असं कोणाचं टोकन गोळा करून आणता आणि म्हणता हे सर, हे तुमचं टोकन. मी चेक करणार की सिग्नेचर आहे का नाही. ठीक आहे, आता हा सिग्नेचर म्हणजे काय, तो पण फंडा जस्ट 2 मिनिटात तुमचा पॉईंट क्लिअर होईल. की जे आपलं टोकन जनरेट झालंय ना, ते कुठे टोकन? इथे. ते टोकन 3 मेथड पासून बनलंय. किंवा तुम्ही सपोज बघितलं की बिर्याणी कशापासून बनते, त्यात तांदूळ असतं, मसाला असतात वगैरे वगैरे, चिकन वगैरे काहीतरी असतं, ह्या 3 गोष्टी असतात. त्याच प्रकारे आपलं जे टोकन बनलंय ना, त्या टोकन 3 टाईप पासून बनलंय. एक असतो हेडर, सेकंड असतो पेलोड, आणि तिसरा असतो सिग्नेचर. किती? सिग्नेचर. जस्ट सिग्नेचर म्हणजे काय? आपली की. झाला एक पॉईंट क्लिअर. ठीक आहे, जसं की इथे बघा, जो पहिला पार्ट बनलाय तो कशापासून बनलाय? हेडरने बनलाय. सेकंड बनलाय पेलोड, आणि तिसरा बनलाय सिग्नेचर. कन्फ्युज होऊ नका, जस्ट एवढं समजून घ्या. आता हे डीप मध्ये चाललंय, थोडस टोकनच्या अजून डीप मध्ये चाललंय. टोकन 3 टाईप पासून बनलंय, हेडर, पेलोड आणि सिग्नेचर. सिग्नेचर म्हणजे आपली की, जी आपण आता की बनवली त्या की पासून बनलंय. कोणतं? अर्ध टोकन. हे ग्रीन पार्ट दिसतोय ना, तो बनलाय की की पासून. ओके. आणि पेलोड म्हणजे काय? पेलोड म्हणजे जो आपण हा डेटा दिलाय ना दत्ता नावाचा, हा पेलोड. ठीक आहे, त्याला पेलोड म्हणतात. आणि जो हा तुम्हाला जांभळ्या कलरचा दिसतोय तो कशापासून बनलाय? ठीक आहे ना, तुम्हाला समजून ना, समजत ना पण. ठीक आहे ना, हे कशापासून बनलंय? त्या नावापासून. आणि जो हेडर असतो, तो हेडर काय असतो माहितीये का? ठीक आहे, जे टोकन बनलंय ते कोणता टाईप यूज करतंय, कोणतं व्हर्जन यूज करतंय, ते त्यात असतं. त्याबद्दल आपल्याला काही घेणं देणं. टोकन किती टाईप पासून बनतं? हेडर, पेलोड आणि सिग्नेचर. सिग्नेचर म्हणजे काय? आपण जी आता की बनवली ती. आणि पेलोड म्हणजे जो आपण डेटा देतो तो. आणि हे ऑटोमॅटिकली घेऊन जातं. ओके, ह्याच्यात नसतं लोड नाही. जस्ट आपल्या टोकन कडे गेलो आणि टोकन मध्ये पाहिलं तर इथे एकदा बघा, 3 डॉट दिसतील तुम्हाला. आहे ते पहिला डॉट, हा हेडर पासून बनलाय. सेकंड डॉट इथे, आणि इथं हा पेलोड पासून बनलाय. जो राहिलेला पार्ट आहे तो कशापासून? 3 मेथड पासून आपलं टोकन जनरेट होतं. हेडर, पेलोड, सिग्नेचर. समजे कुछ? आज तुम्हाला एवढंच समजून घ्या. फक्त घरी गेल्यानंतर अजून ट्राय करा, थोडस वाचून या, असं माझं म्हणणं आहे. ठीक आहे, सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे हा. तुम्ही म्हणता सर टोकन जनरेट केलं काय होणार आहे? तिथे आपण काहीच नाही, जस्ट आपण टोकन जनरेट केलंय. नेक्स्ट लेक्चरला आपण टोकनचा यूज करून काहीतरी सिक्युरिटी करू आपण. ठीक आहे, एक डेमो घेऊ. ठीक आहे ना. थांबायची की घ्यायची कंटिन्यू अजून थोडासा? ठीक आहे, जस्ट तुमचे डाऊट क्लिअर आहे ना.